या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मितांश शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार आणि अत्याधुनिक सुविधा। पत्ता प्लॉट नंबर 261-35 पाच्छापेठ अशोक चौक स्टेट बँकेच्या मागे सोलापूर। अक्कलकोट रोड MIDCतील दुर्दैवी अपघात, 25 फूट उंचीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू। औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। अक्कलकोट रोड MIDC परिसरातील एका कारखान्यात काम करत असताना सुमारे 20 ते 25 फूट उंचीवरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकोट रोड MIDCतील प्रिसिजन कंपनीच्या शेजारी असलेल्या लेक एक्झिम या कारखान्यात फिटर म्हणून कार्यरत असलेले प्रवीण हनुमंत अजनाळकर वय 32 वर्ष यांना मंगळवारी दुपारी सुमारे 4 ते 4:15 वाजण्याच्या दरम्यान पत्र्याच्या शेडमध्ये सूर्यप्रकाश कारखान्यात येण्यासाठी या पत्र्याची करण्यासाठी प्रवीण याला सांगण्यात आले। हे दुरुस्तीचे काम करण्यास सांगण्यात आल्यानंतर त्याला पत्र्याच्या शेडवर कोणतेच आधार हाताला मिळाला नाही, तसेच खाली पडल्यानंतरही जमिनीवर कोणतीही गादी सदृश वस्तू नव्हती। अशा प्रकारचे कोणतेही संबंधित ठिकाणी पुरेशी सुरक्षा साधने उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। काम सुरू असताना जुनाट व जीर्ण झालेला पत्र्याचा शेड अचानक कोसळला आणि त्यावर उभे असलेले प्रवीण अजनाळकर सुमारे 20 ते 25 फूट उंचीवरून थेट खाली पडले। या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात दाखल केले। अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली। डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला। कुटुंबावर दुःखाचा डोंगर। प्रवीण अजनाळकर यांचा 4 वर्षापूर्वी विवाह झाला होता। त्यांच्या 5 पत्नी व 3 आणि 1 वर्षाची 2 लहान मुले असा परिवार आहे। घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने अजनाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान या दुर्दैवी घटनेची माहिती महापौर विनायक कोंडाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी मृत कामगाराच्या कुटुंबाला आपत्ती व्यवस्थापन निधी अथवा उपलब्ध शासकीय योजनांमधून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे। मृत प्रवीण अजनाळकर हे आशानगर बसवेश्वर चौक परिसरातील रहिवासी असून हा भाग महापौर विनायक कोंडाल यांच्या प्रभागात येतो। अपघातानंतर परिसरातील नागरिक व नातेवाईकांनी मदत व पाठपुराव्यासाठी महापौरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे, मात्र तातडीने संपर्क होऊ न शकल्याने काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत महापौरांनी संबंधित कुटुंबाला शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। दरम्यान कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे अजनाळकर कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले असून शासनाने तसेच संबंधित कंपनीनेही कुटुंबाला योग्य आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। तसेच या अपघातात जबाबदार असलेल्या घटकांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही जोर धरत आहे। सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष। या घटनेनंतर MIDC परिसरातील कारखान्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेसंदर्भातील नियमांचे पालन कितपत केले जाते याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। उंचावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा पट्टे, हेल्मेट, सेफ्टी नेट आणि अन्य आवश्यक साधनांची उपलब्धता असणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे। यापूर्वीही MIDC परिसरातील एका रेडीमेड वस्त्र निर्मिती कारखान्यात पाण्याचा हौद साफ करताना 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। त्यामुळे औद्योगिक सुरक्षेबाबत प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेण्याची मागणी कामगार संघटनांकडून केली जात आहे। पोलीस तपास सुरू। या प्रकरणाची नोंद MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारणे, सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, तसेच संबंधितांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवता येईल का याचा तपास पोलीस करत आहेत। माझं नाव ओंकार आंधळाकर आहे आणि मृत झालेला व्यक्तीचा प्रवीण हनुमंत आंधळाकर आहे आणि तो लेक एक्झिम ह्या कारखान्यामध्ये काम करत होता। काल साधारण 3 वाजता जेवण करून 4 वाजता कामावर गेला आणि 4:30 वाजता तिथले त्यांचा सुपरवायझर का मॅनेजर आहे कोणतरी सिद्धू म्हणून, त्यांनी फोन केला। फोन केल्यानंतर म्हणतो ते पडले वरून पत्र्यावरून 18 ते 22 फुटावरनं खाली पडल्या डोक्यावरती आणि त्याला आम्ही हॉस्पिटलला घेऊन चाललो, मार्कंडे हॉस्पिटलला। तिथे ये म्हणतो आहे। आम्ही घरचे सगळे फॅमिली सगळेजण जाऊच तर डायरेक्ट मृत असं घोषित केले होते। मग यात संभ्रम हे आहे की त्याच्यासोबत वर कोण कोण होते, प्लस त्याला वर जायचं काम नव्हता, ते त्याचं कामच नाही, तो मेंटेनन्स आहे म्हणलं खाली असायला पाहिजे फिटरचं काम,
वर कशामुळे गेला ह्याचा आम्हाला संभ्रम आहे. प्लस त्याला सेफ्टी गार्ड वगैरे नव्हते, त्याला सेफ्टीचं पर्पज काहीच नव्हतं. एवढ्या वर उंचीवर काम करत असताना तुम्हाला सेफ्टी गार्ड नाही, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी कसं चालते. हे 22 फुटावरनं पडलं आहे. हां, पत्र्याचा होता, पत्रे अजून तेवढे क्वालिटीचे नव्हते, सगळे कुचके होते, कुचक्या पत्र्यावरून पडलं आहे. कंपनीचे नाव काय? लेक एक्झिम. कुठं आहे कंपनी? MIDC प्रिसिजन नीलमनगर. आता तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की ही सगळी व्यवस्थित चौकशी व्हायला पाहिजे. व्यवस्थित चौकशी व्हायला पाहिजे. त्यांचं फ्युचर, त्याला 2 लेकरं आहेत, छोटे छोटे, आत्ता 3 वर्षाचे. त्याचं फ्युचर कसं आहे, ते बायकोचं फ्युचर कसं आहे, या सगळ्याच्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. माहितीचं नाव काय? प्रवीण हनुमंत आंधळाकर. पुलिंग आजनाळकर आहे. मृत झालेला माझा भाऊ आहे. मृताचं नाव आहे प्रवीण हनुमंत आजनाळकर. राहणार त्यांनी आशानगरमध्ये. कामाला कुठे जातो? कामाला तिथं नीलमनगरच्या प्रिसिजनच्या समोर लेक एक्झिम म्हणून PP असं नाव आहे. मिनिमम 10 ते 12 वर्ष झालं त्याने तिथं काम करतोय. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, मिनिमम 10 ते 12 वर्ष काम करतोय. काही सेफ्टी नसताना त्याला विनाकारण तिथं वर पाठवणं गरजेचं नव्हता, तरी त्याला पाठवलं गेलेलं आहे. मग ते सेफ्टी नसताना त्यांनी पत्रे कुजलेले होते, तिथून खाली मॅनेजर वगैरे मालक वगैरे काय म्हणले? मॅनेजर एवढंच होते, मालक वगैरे आलेले नाहीत अजून. मॅनेजर काय म्हणले? मॅनेजर म्हणतात की काय असेल ते बघू वगैरे असं आहे. म्हणजे आम्हाला ते काय नाही आहे, फक्त ते लेकरं बाळ आहेत ना 2, आणि 3 वर्ष झालं, आता 3-4 वर्ष झालं लग्न होऊन. एवढंच की त्यांना काहीतरी न्याय मिळाला पाहिजे, हेच आमची इच्छा आहे. पूर्व भागातील अत्यंत माफक दरात सेवा देण्यासाठी डॉक्टर लता मंजुनाथ पाटील व डॉक्टर मंजुनाथ द्यावया पाटील यांची मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथे कमी खर्चात योग्य उपचार. आमच्या येथे स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे, गर्भनलिका बंद असणे, श्रीबीज तयार न होणे, गर्भाशयाच्या समस्या, पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, शुक्राणू नसणे, लैंगिक समस्या यावर योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला, आणि तसेच IUI, IVF, ICSI, FET, क्रायोप्रिझर्वेशन, हिस्ट्रोस्कॉपी, लॅप्रोस्कॉपी, सोनोग्राफीची सोय आणि उपलब्ध सुविधा. बाळंतपणाची सोय, नॉर्मल सीझर, शासनमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी, सोनोग्राफीची सोय, लॅप्रोस्कॉपिक सर्जरीज, वंध्यत्व निवारण केंद्र, IVF सेंटर, हाय रिस्क प्रेग्नन्सी उपचार, नेत्ररोगांवर उपचार, स्विस मेड फेको मशीन, नवजात अर्भकाचे व लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांवर विशेष उपचार, डोळ्यांच्या तिरळेपणावर शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, काचबिंदू, नासूर यांवर उपचार, बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ROP स्क्रीनिंग, बुबुळांशी संबंधित आजारांवर उपचार आणि शुभम मेडिकलमध्ये प्रत्येक मेडिसिनवर डिस्काउंट. मितांशू शुभम फर्टिलिटी सेंटर येथे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. एकदा अवश्य भेट द्या आणि निरोगी रहा. पत्ता प्लॉट नंबर 261 आणि 35, पाच्छापेठ, अशोक चौक, स्टेट बँकेच्या मागे, सोलापूर. फोन नंबर 0217 3552 659. मोबाईल नंबर 90 28 34 37 14.